आज मंत्रालयामध्ये विविध कामासाठी तरुण लोक या ठिकाणी येतात आणि आपल्या जो काही विकास आहे तो विकास निधी खेचून आणण्यासाठी या ठिकाणी प्रत्येकाची धावपळ असते. मात्र आज बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील धोंडराय ग्रामपंचायतच्या शीतल साखरे जे आहेत या ठिकाणी आज आलेले आहेत. एक सरपंच, तरुण सरपंच आणि त्यांच्याकडे आज लोकांनी त्यांना सगळ्या गोष्टी विकासाचं पाऊल म्हणून बघून त्यांना जवळपास लोकांनी पसंत दिलेली आहे. आज हे त्यांचं तिसरं वर्ष जे काही ग्रामपंचायत या ठिकाणी ते सांभाळत आहेत. एकंदरीत आज आपण त्यांना दिलखुलास चर्चा करणार आहोत. सगळ्या गोष्टी त्यांना आपण विचारणार. ताई, सुरुवातीला तुम्ही आज या ठिकाणी आलात, मंत्रालयामध्ये आलात. एकंदरीत आता ही मुंबई जी आहे, ह्या मुंबई विषयी तुम्ही पहिलंच पाऊल टाकलेलं आहे. कशासाठी आज तुम्ही मंत्रालयामध्ये आलात? नमस्कार. मी कुमारी शीतल मीरा अशोक साखरे, सरपंच ग्रामपंचायत धोंडराई. प्रथमतः माझं हे तिसरं वर्ष आहे सरपंच पदाचं आणि 3 वर्षामध्ये आपण जे विविध कामं केलेत, विविध प्रशासनाच्या मार्फत असतील, विविध मंत्र्यांच्या मार्फत असतील, तर त्यांचा अहवाल द्यायचा आहे मला माझ्या कामाचा आणि पुढील अजून निधी खेचून आणायचा त्यांच्याकडनं. यासाठी आज मी या ठिकाणी आलेली आहे. पहिली ग्रामपंचायत आणि आताची ग्रामपंचायत काय डिफरन्स? याच्यामध्ये भरपूर डिफरन्स आहे. जसं की आपण म्हणतो की जे माननीय मंत्री भुमरे साहेब होते MRGS मध्ये, मनरेगामध्ये, त्यांच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये सिमेंट रस्ते असतील किंवा पांदन रस्ते असतील, याचा विकास भरपूर झाला आहे. आणि गावामध्ये महत्वाचं काय असतं की रस्ते, नाल्या, पाणी आणि ह्याच्यामध्ये जेवढे काही आम्ही रस्ते केले आहेत ते फक्त त्यांची कृपा आहे असं आपण म्हणू शकतो. काही आता एकंदरीत आपल्या ग्रामपंचायतच्या विकासासाठी साहेबाकडून काय आणखी भरवली त्याची अपेक्षा आहे? आज आम्ही माननीय मंत्री, ग्रामविकास मंत्री, पंचायत राज मंत्री गोरे साहेब यांच्याकडे आलो आहोत आणि त्यांच्याकडे आमच्या ग्राम विकासाबद्दल त्यांचं एक मोठं जे महाराष्ट्रातलं एक खातं आहे की ग्राम विकास मंत्री म्हणून ते आहेत. आणि ग्राम विकास म्हणलं की गावाचं जे प्रशासकीय आहे, आपलं गाव जे प्रशासनात आहे, तर त्याचा विकास कसा होईल याच्याबाबत त्यांच्याशी चर्चा करायची, थोडं मार्गदर्शनही पाहिजे. आणि जे गावात अजून थोडेसे जे कामं राहिलेत, त्यांनी एक आता GR काढला की जिथे स्मशानभूमी नाही त्या गावाला निधी नाही. आणि मुळात असे भरपूर माझ्या आजूबाजूचे गाव आहेत की तिथे स्मशानभूमी नाही आणि त्या संदर्भातच आज मी त्यांच्याकडे आली आहे. अच्छा. आता ही भविष्यामध्ये आता जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा होऊ शकतात. तर काय पुढचं काय रणनीती आहे का आपल्या मनामध्ये निवडणूक लढवण्याची? माननीय आमचे नेते अमरसिंहजी पंडित साहेब आणि आमदार विजयराजे पंडित साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी ग्रामपंचायत आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतेय. त्यांचा जो काही आदेश असेल, पक्षाचा जो काही आदेश आहे आणि तसेच माननीय उपमुख्यमंत्री, पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा वहिनी, यांच्या आदेशानुसार नक्कीच पुढचं पाऊल टाकायला मला आवडेल, मला काम करायला आवडेल आणि त्यांनी संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं मी सोनं करेन. आता महिलांना म्हणजे राजकारणामध्ये काम करायला असताना काही अडचणी सुद्धा सामोऱ्या जावं लागतं. काय आलं का तसं? हो, खूप वाईटही अनुभव येतात आणि खूप चांगलेही अनुभव येतात. त्याच्यामध्ये वाईट जास्त येतात. कारण एक मुलगी म्हणलं की तुम्हाला इथपर्यंत यायला जे स्ट्रगल लागतं, एखाद्या खेड्या गावातून तुम्हाला मुंबईपर्यंत येण्यासाठी मला 3 वर्ष लागले आणि तिथून आपण म्हणजे मी आधी इकडेच होते, पण तरी त्या प्रशासनाच्या कामासाठी मी आज इकडे आलीये. आणि अजून एक माझी छोटीशी मागणी राहील की माननीय उपमुख्यमंत्री, आपल्या ज्या आमच्या पक्षाच्या सर्वेसर्वा आहेत, सुनेत्रा वहिनी, की ज्या काही खेड्यागावातून महिला इथे येऊ इच्छितात आणि ज्या काही महिलांना इथे येण्याची इच्छा आहे पण इथे राहण्याची सोय नसल्यामुळे इथपर्यंत महिला येऊ शकत नाहीयेत. आणि जेवढ्या काही महिला सरपंच आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी एक राहण्याची एक सोय करावी एवढीच इच्छा आहे. कारण भरपूर अशा महिला आहेत, खेड्यापाड्यातल्या महिला, माझ्या मराठवाड्यातल्या महिला आहेत की ज्या सरपंच आहेत, त्यांना मुंबई बघायची, त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव घ्यायचा, प्रशासकीय कामामध्ये यायचंय, त्यांना त्यांचं पद स्वतः चालवायचं, पण इथं आल्यावर राहण्याची जी सोय आहे आणि खिशाला जी आपण कात्री लागतीये ती न परवडणारी आहे. कारण खेड्यापाड्यातले आम्ही लोक आहोत आणि नक्कीच त्यांनी कुठेतरी आमची एक जसं आमदार निवास आहे तसं कुठेतरी एक सरपंच निवास आमच्यासाठी करावं, एक महिलांसाठी करावं एवढीच विनंती. निश्चितच सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी ताईंनी मांडलेला आहे की महिलांना प्रशासनामध्ये काम करत असताना अडचणी येतात आणि या ठिकाणी मुंबईला आल्यानंतर प्रत्येक सरपंच महिलेची इच्छा आहे की आम्हाला मंत्रालय बघायचं, तिथलं प्रशासन कसं चालतंय, त्या ठिकाणी आमचे मुद्दे मांडायचे. मात्र सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती राहण्याची अडचण आहे, निवासाची अडचण आहे आणि हा सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न आज आपल्या समोर आलेला आहे की सरपंच महिलेसाठी या ठिकाणी राहण्याची जी काही व्यवस्था आहे ती करणं गरजेचंच आहे. आणि या ठिकाणी त्यांनी आव्हान सुद्धा केलेलं आहे की खरंच आम्हाला जर महिलांना पुढे जायचं असेल तर या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई
पवार जे असतील त्यांनी या ठिकाणी आमची दखल घ्यावी आणि सरपंच भवन जे आहे कुठंतरी आम्हाला या ठिकाणी जागा द्यावी, जेणेकरून आम्हाला इथलं जे काय प्रशासन आहे ते प्रशासन बघून आम्हाला पुढे पाऊल टाकता येतील. निश्चितच यांच्या अपेक्षा पूर्ण होतील अशी अपेक्षा करूया. PNTV मराठी करता सुहास बोराडे, मंत्रालय, मुंबई.